अपर्णा, विश्वंभरनी काय सांगितलंय तुझ्या लक्षात नाहीये? श्रावणीचं नाव सुद्धा या घरात घ्यायचं नाही हे माहितीये ना तुला? तरी सुद्धा तू तिला चोरून फोन करत होतीस. विश्वंभरला सांगू का तुझं काय चाललंय ते? नाही, मी ते काय काय करताय तुम्ही? मम्मा, मम्मा काय केलंस हे? तू तर गप्पच बसा. या घरामध्ये आतापर्यंत जे काही घडलंय ना ते सगळं तुझ्या अतिशहाणपणामुळे झालंय. त्या शुभ्याला जामीन दिलास, तो आला मंडपात, श्रावणीशी लग्न काय केलं आणि आता गेली ती त्याच्या बरोबर त्याच्या घरी. मम्मा, मी जे केलं ना ते योग्यच केलं आणि मामीशी वागायची ही पद्धत नाहीये. कोणाशी कसं वागायचं आणि कसं नाही हे तू मला शिकवू नकोस मोक्षा. कधी कधी शिकवावं लागतं मम्मा. अच्छा, काय ग, तुला काही तुझं घर बीर नाही, सासर नाही? अख्खा बघावं तेव्हा इथे असतेस ती. मी माझा संसार, माझा बिझनेस सगळं सांभाळून आहे. त्याची काळजी तू नको करूस. मोक्षा, खूप मोठी झालीस ग, इतकी की आईला दुरुत्तर करायला लागलीस. आई जेव्हा स्वतःचं कर्तव्य विसरून मनमानी करायला लागते ना, तेव्हा मुलीला तोंड उघडावं लागतं. मोक्षा, जास्त बोलू नकोस. मी तुझ्याशी नीट बोलते याचा अर्थ असा नाही की मी तुला काहीही बोलायची मोकळीक दिलीये. वेळ आली ना तर मी तुलाही धडा शिकवू शकते. आणि अपर्णा, ह्याच्या पुढे जर विश्वंभरनी सांगितलेलं लक्षात ठेवलं नाहीस आणि श्रावणीशी संपर्क करायचा प्रयत्न केलास तर मी विश्वंभरला सांगीन. आणि त्यानंतर जे काही घडेल ते काय घडेल याचा तुझा तूच विचार कर. तुझ्यावर आज जी काही परिस्थिती ओढावली त्याला जबाबदार मी आहे की तुझा त्या इंद्रनीलवरचा आंधळा विश्वास? ए, गप बसा. मला तुझं हे भाषण ऐकायची अजिबात गरज नाहीये. मीच आहे, शशांक भाऊजी. एक सांगू का श्रावणी, या घरातल्या बाया तुझ्या संग जे काही वागतायत मला अजिबात आवडत नाही. ऐकून घेऊन सांगतो, आता ये चिचुंद्री हिनं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. मग घरातले खापर कोणा पुरतात तर तुझ्या. हे समज बघून मला हलट होते. आता शुभूने लग्न करून तुला इथं घेऊन आला, गुन्हेगार कोण? श्रावणी. याला काय अर्थ? हे समजा बघतो ना, फील होत मला. पण हा शशांक, मी तुझ्या पाठीशी भाऊ म्हणून खंबीरपणे उभा आहे. लोड नाही घ्यायचा. मला माहिती नाही तर तुला तुझी कदर नाही कोणाला. तुला काही बी वाटलं, बोलावसं वाटलं, लोड नाही घ्यायचा. माझ्याशी बोलायचं, संकोच नाही करायचा. मी दिसायला असं आहे, आतून लई लई मृदू आहे मी. श्रावणी, हलगर्जीपणा नाही पाहिजे, काम करायचं. तिला सांगत होतो तिला माझं नावच ध्यानात राहत नाही. आपण वैभवीचं नाव एकदम फिट आहे म्हणून ती मला वैभवीचे बाबा म्हणते. वैभवीचे बाबा तर वैभवीचे बाबा. आपल्याला काही काम झाल्याशी मतलब आहे. आईचे माझ्या संशय घेते होय. तुला विश्वास नाही ना? राहिलं नंबर डिलीट करतो. 50,000चं काम होतं, गेलं ना, जाऊ दे ना पैसे. तू महत्वाचे. करू डिलीट, करू का? करू डिलीट करू नंबर.
नाही 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 ते नंबर डिलीट नका करू. ते 50,000चं काम पण आहे. आम्ही पण ना, आमचं पण ना डोकं आम्ही जरा खुळेचे. तो उगाच संशय घेतला तुमच्यावर. क्लायंट असलच नाही, उगाच झालं बाई. होत लोड आहे सगळा. जावई तुम्ही बी कमाल करता. 1-2च्या नादात संसार उद्ध्वस्त झाला असता तुमचा. सासर तुम्ही नाही ग, आई छान घेतली ना. नाही नसलच. यांचं लय प्रेम आहे आमच्यावर काय. पाणी. तुला एकदा सांगितलं ना की पुढं पुढं आणि मध्ये मध्ये करायचं नाही म्हणून. आणि माझ्या आनंदाच्या क्षणी तर हा चेहरा घेऊन माझ्या पुढे यायचं नाही. सांगू ठेवते तुला मी. चालती हो. आई काय ग तू मग अशी एकदम घाई घाईत गेली होती बाहेर कुठं तरी. कुठे गेली ती? आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? आई आपल्याला लॉटरी बिटरी लागली काय? लॉटरीपेक्षा बी लाख पटीनं मोठी आहे. थांबा, आधी सगळ्यांचं तोंड गोड करा. ए सानिका, अगं बाहेर ये. तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय सांगत पण नाही, सांग की. अगं आनंदाची बातमी अशी आहे, आपल्या सानिकाला स्थळ आलंय. तिचं लगीन ठरवून आले मी.